नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत. नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी ओटी भरायची आणि ही ओटी भरावीच लागेल का, याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. तर सगळ्यांनी घटस्थापना केली असेल आणि ह्या नवरात्रीच्या 9 दिवसात आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने देवीची सेवा करत असतो. त्यातीलच एक सेवा म्हणजे देवीची ओटी भरणे. नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची खूप छान अशी संधी मिळालेली असते. त्यामुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये जमेल त्या पद्धतीने तुम्ही देवीची ओटी नक्की भरा. कारण आपल्याला पुत्र, धन, आरोग्य, सौभाग्य देणारी ही आपली कुलदेवीच असते. म्हणूनच नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी नक्की भरावी. त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळत असतो. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते. त्यामुळे नवरात्रातच नाही तर इतर वेळी देखील आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात असतो. तेव्हा सुद्धा आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरू शकतो. वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूलपीठावर जाऊन आपण तिची ओटी नक्कीच भरावी. आता नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरावी, तर नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या सेवेसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे नवरात्रीत कुठल्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. पण ओटी भरण्यासाठी अष्टमी आणि नवमी म्हणजे 8व्या आणि 9व्या माळेला देवीची ओटी भरणे अत्यंत फलदायी मानले जाते. 30 सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी आहे आणि 1 ऑक्टोबर रोजी नवमी तिथी आहे. आता ही ओटी आपण ज्या ठिकाणी घट बसवले आहे त्या ठिकाणीही भरू शकतो किंवा आपल्या गावामध्ये जिथे देवीची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन देखील आपण देवीची ओटी भरू शकतो. किंवा आपण आपल्या ग्रामदेवीची पण ओटी भरू शकतो. त्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नाही. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही देवीची ओटी भरू शकता. आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आणि ओटी का भरायची, तर भारतीय संस्कृतीतील ओटी भरणे हा महत्त्वाचा संस्कार आहे. आणि देवीची ओटी भरणे हे एक प्रकारे देवीचा मानसन्मान करणे आहे. आणि मीही अगोदरच सांगितले आहे की आपल्याला पुत्र, आरोग्य, धनसंपदा देणारी ही कुलस्वामिनीच असते. त्यामुळे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेणार आहोत. जेणेकरून ओटी भरल्याचे सर्व फळ आपल्याला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवीची ओटी तुम्हाला यथाशक्ती भरायची आहे. पूर्ण मनापासून देवीची ओटी भरायची आहे. कोणी खूप महागड्या साड्या दिल्या म्हणून आपल्याला तसेच करायची गरज नाही. आपण फक्त मनापासून खणा नारळाने ओटी भरली तरीही चालते. आपल्या मनातील भाव जास्त महत्त्वाचा आहे. देवीला भक्तिप्रिय आहे. त्यामुळे काहीही असो, आपण ओटी किती मनापासून भरतो त्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आपल्याला ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी मी इथे एक साडी घेतलेली आहे. तुम्ही नऊवारी साडीही घेऊ शकता. देवीच्या 9 रूपाचे प्रतीक म्हणून नऊवारी साडी घेतली जाते. तसेच तुम्ही काठापदराची ही साडी घेऊ शकता.
आणि जर तुम्ही घटाजवळ ओटी भरणार असाल तर तुम्ही सहावारी साडीचाही वापर करू शकता, जेणेकरून नंतर ती साडी तुम्हाला वापरता येईल. घटाजवळ जर ओटी भरली तर देवीचा प्रसाद म्हणून ही साडी घरातील कुलस्त्रीने ही सहावारी साडी नेसायची असते. नंतर त्यावर ब्लाऊज पीस म्हणजे खण घ्यावा. ह्यामध्ये साडी आणि खणाचा शुभ रंग निवडावा, जसे की लाल, हिरवा, केशरी शुभ रंग निवडावा. नंतर त्यावर पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा. नारळ शक्यतो सोलून घेऊ नका. तसेच तुम्ही ओटी भरण्यासाठी सौभाग्य अलंकार घ्यावेत, ज्यामध्ये हिरव्या बांगड्या, पैंजण, जोडवी किंवा काळे मणी तुम्ही घेऊ शकता. अशी पुडी बाजारात सहज उपलब्ध होते, तुम्ही ती पुडी घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्यावर एक फळ ठेवायचं आहे, जसे की डाळिंब आणि केळी हे देवीचे अत्यंत प्रिय फळ आहे. तुम्ही ह्यापैकी एक फळ घेऊ शकता. तसेच देवीला आवडणारी वेणी किंवा लाल फूल ही घ्यावे. लाल फूल देवीला अत्यंत प्रिय आहे. तसेच तुम्ही तांबूल म्हणजेच पानाचा विडा घ्यायचा आहे आणि त्यावर दक्षिणा ठेवायची आहे. आपल्या यथाशक्ती 11, 51, 101 याप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. नारळ ठेवताना त्याची शेंडी देवीकडे करावी. तर हे ओटीचे सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्यायचे आहे आणि महिलांनी कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि नारळावरती पण आपल्याला हळदी कुंकू वाहायचे आहे. म्हणजेच आपल्याला त्या ओटीची पण पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यावरती एखादं फूल ठेवायचं आहे आणि ओटी आपल्याला ओंजळीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या समोर धरायची आहे. देवीकडून आपल्याला चैतन्य मिळावे आणि आपल्याकडून भावपूर्ण उन्नती व्हावी अशी देवीला प्रार्थना करायची आहे. आणि नंतर ती ओटी देवीच्या चरणाला स्पर्श करायची आहे. घट असेल तर घटाला तुम्ही हलकासा स्पर्श करा आणि ओटी अर्पण करा. ओटी अर्पण केल्यावर देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि एक लक्षात ठेवा, ओटी अर्पण केल्यानंतर पण आपल्याला ओंजळीने 2 वेळा तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की देवी आई, मी अगदी मनापासून यथाशक्तीने तुझी ही साधी सोपी ओटी भरली आहे, तिचा तू स्वीकार कर. माझ्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, भरभराटी नांदून दे. काही चूक आमच्याकडून झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. मी ही ओटी यथाशक्ती भरली आहे, तर तू तिचा स्वीकार कर अशी प्रार्थना करायची आहे. ओटी अर्पण केल्यावर यातीलच काही तांदूळ स्त्रियांनी आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या ताटामध्ये टाकायचे आहे. जर गुरुजी मंदिरात असतील तर प्रसाद म्हणून ते आपल्याला एखादं फळ किंवा फूल नाहीतर थोडेसे तांदूळ आपल्याला देत असतात. ते देवीचा प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता. फळ दिले असेल तर आपण ते ग्रहण करायचे आहे आणि जर आपल्याला तांदूळ दिले असेल तर ते आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे. साडी दिली तर आपल्याला स्वतः वापरायची आहे किंवा वेणी दिली तर ती आपल्याला आपल्या केसामध्ये लावायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी भरू शकता. अशा प्रकारे आपल्या यथाशक्तीनुसार नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरावी, याचा आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळेल आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.